तर कसं पब्लिक सकाळ सकाळचा राम राम जय हरी मंडळी. तर आज आहे आपली एकादश आणि मी मस्त पैकी नाही माझी नाईट शिफ्ट करून सकाळी सकाळी घरी जात होतो. लोक पाहणं किती मोठ्या संख्येने चालले पंढरपूरला दर्शनासाठी. कोणी नाही काही प्रसादाची सेवा करू लागलं, कोणी पाण्याची सेवा, तर काही सेवा चालू इथं लोकांची. मागच्या वेळेस तर माझी जनरल शिफ्ट होती, मी काय केलं संध्याकाळी गेलो डायरेक्ट जत्रेमध्ये फिरायला. आता काय करणार मी, आता मी संध्याकाळी जाणार फिरायला. मागच्या वर्षी काय केलं मी, माझी जनरल शिफ्ट संपली, मग गौरेज घरी गेलो, तिथं कपडे बिडे बदलले, मग तिथून आम्ही सगळे पोरं गेलो. आता काय करणार आहे, आता नाईट शिफ्ट म्हणलं संध्याकाळी आवरून जाईन तिकडं. मागच्या वर्षी गौऱ्यान माहिती का जबरदस्ती मला आकाश पाळण्यामध्ये ब्रेक डान्स मध्ये बसवलं होतं. यावेळेस ना आपले खतरनाक झालं यावेळेस. आणि मला सोडून समजा घरची आता 3 जण राहिले, तर पप्पा आणि दिदी जाऊन आली, मम्मी नव्हती गेली फक्त. कारण मम्मी जास्त पायंदळी चालू नाही शकत, गुडघ्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे ना, तर गुडघा दुखतो मग जास्त. आणि संध्याकाळी आम्ही जत्रेत जात होतो. एका ठिकाणी चौकात पाहणं आपला भगवा झेंडा काय भारी फडकू लागला, पाहून एकदम मन आनंदी झालं. घरून निघताना आम्ही 3 जण होतो. इथं आलं आम्हाला अजून 2 जण भेटले, म्हणजे कंपनीतले जे आम्ही सगळे पोट्टे. आता आम्ही चाललो मस्त जत्रेत फिरायला. आणि आमचं दर्शन तर काही होणार नाही म्हणून आम्ही नाही का लांबूनच पाय पडून घेतो आणि जत्रेमध्ये थोडंसं एन्जॉय करून चालले जो घरी. तर इथं नाही का आकाश पाळणं आहे, ड्रॅगनचं आहे, ब्रेक डान्स आहे, हे काहीतरी वेगळे याचं काही नाव माहित नाही बाबा. आणि पोरांची जी चालू होती की भाऊ चल भाई तू बी बस आमच्या सोबत आहे ड्रॅगनच्या याच्यावर. तर भैया बसल्याच्या नंतर भैया मग एवढी जाम फाटली होती काय सांगा तुम्हाला.